एक हेड, बॉडी, एक डॉक टाइप आहे. म्हणजे पेज पेज स्ट्रक्चर तुम्हाला माहित असेल. एक डॉक टाइप मध्ये पेज स्ट्रक्चर स्टार्ट करतो, नंतर HTML टॅग स्टार्ट होतो. त्याच्यामध्ये HTML मध्ये आपण हेड स्टार्ट करतो आणि हेड क्लोज करतो. नंतर बॉडी स्टार्ट करतो आणि बॉडी क्लोज होते, आणि नंतर HTML जो मेन आहे तो क्लोज होतो. आणि हेड मध्ये आपण काय करतो, पेज टायटल, जे पेज आपण हे जे तुम्हाला इथे दिसतंय HTML ट्युटोरियल लिहिलंय इथे, ते किंवा अजून आपण इथे हे जे लिहिलंय आलंय की फंक्शनल न्यूट्रिशन आहे, तर ते सगळे आपण ते जे कॉल करण्यासाठी आपण इथे जर चेंज केलं तर ते पेज टायटल चेंज होतं. त्यानंतर तिथे आपण एक्सटर्नल लिंक्स असतील, समजा CSS असेल, अजून काय काय असेल, तर ते आपण कॉल करण्यासाठी तिथे वापरतो. किंवा अजून गुगलचे कोड असतील, जे आपण गुगल ट्रॅकिंग कोड असतात, अजून फेसबुक ट्रॅकिंग कोड असतात, तेही आपण हेडमध्ये टाकू शकतो. की खूप जण म्हणजे वेबसाईट ऑप्टिमायझेशनसाठी ते फुटरमध्ये टाकायला सांगतात स्लॅश बॉडीच्या खाली, पण ते सजेस्ट करतात की हेडमध्ये ते कंटेंट टाकू शकतो. आणि बॉडीमध्ये जो पार्ट आहे स्लॅश बॉडी स्लॅश बॉडी, तर त्या पार्टमध्ये जे आपल्याला फ्रंट एंड म्हणजे ही वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटमध्ये जे हे दिसतंय, हे सर्व काय दिसतंय ते बॉडीमध्ये बनवलं जातं. आणि हे हे HTML म्हणजे काय आहे की एक लँग्वेज आहे. म्हणजे एक एक ही असे टॅग आहेत, ते ते ब्राउझरला समजतात. म्हणजे तुम्ही फक्त डायरेक्टली लिहिलं तर ते दिसेल. HTML पेज म्हणून डायरेक्ट तुम्ही कॉपी पेस्ट केलं आणि ते HTML म्हणून सेव्ह केलं तर ते फ्रंट एंडला दिसेल. पण म्हणजे तुम्ही ओपन केलं ब्राउझरमध्ये तर ते दिसेल. पण ते जेव्हा तुम्ही H1 लिहिता तेव्हा ते कळेल. ह्याला माहित असतं की H1 म्हणजे हेडिंग टॅग आहे, तो मेन टॅग आहे. H3 म्हणजे तो H3 हेडिंग 3 लेवलचा टॅग आहे. किंवा P म्हणजे पॅराग्राफ आहे. तर ते ते जे आहे ते ब्राउझरला समजतं, म्हणून ते HTML टॅग्स आपण लिहायचे असतात. हे कशासाठी असतात, हे ब्राउझर्सला समजण्यासाठी आपण HTML टॅग्स लिहितो. आणि ते SEO फ्रेंडली पण असतात. कारण की आजकाल HTML5 मध्ये असे टॅग झालेत की ते सर्व प्रॉपरली समजतात. म्हणजे ऍड्रेस लिहिला की समजतं की हा ऍड्रेस आहे. H1 पेजमध्ये एकच H1 पाहिजे, 2 H1 पेजमध्ये ठेवू शकत नाही. हे SEOच्या ह्या एरर्स आहेत. म्हणजे SEO जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला H1 एकाच पेजमध्ये H1 टाकायचा असतो, बाकी पॅराग्राफ आपण टाकू शकतो. तर ह्या गोष्टी फॉलो करायच्या असतात, तर ते आपण करूया. तर जस्ट बेसिक तुम्हाला सांगतो की हे हे आहे. जस्ट ट्राय युअर सेल्फ करूया. हे बघा, आता इथे इथे पेज टायटल सर्व काय लिहिलंय, पण ते इथे दिसत नाही. हे जे दिसतंय ते ब्राउझरमध्ये, म्हणजे जे आपल्याला फ्रंट एंड मध्ये दिसतं, म्हणजे ब्राउझरमध्ये दिसतं. ठीक आहे, हे हाच पार्ट दिसतो. आणि हा वरचा पार्ट आहे तो तो वेगळा आहे. तो तिथे कॉल होत नाही. कळलं? म्हणजे जे काय आपल्याला वेबसाईटमध्ये पब्लिश करायचं ते इथे लिहायचंय. ठीक आहे, हे एवढं समजलं? काही डाऊट आहे याच्यामध्ये? हा डॉक टाइप आहे आणि हे हे हेड आहे. हे डिटेलमध्ये आपण बघूया, जस्ट बेसिक आपण स्टार्ट करतोय. तर ही एक पेज स्ट्रक्चर आहे. हे पेज स्ट्रक्चर समजून घ्या. हे आपल्याला स्ट्रक्चर्स आपल्याला समजले पाहिजे. HTML हेड, स्लॅश हेड, आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकू शकतो. कधी कधी काय होतं, नवीन नवीन असतात ते सगळं बॉडी हेडमध्येच टाकतात, त्याच्यामुळे ते इथे दिसत नाही. त्यामुळे बॉडीमध्ये दिसण्यासाठी आपल्याला जर आपण हे हे कट केलं आणि हे जर आपण इथे टाकलं, तर बघा इथे दिसतंय, पण खरं ते दिसत नाही ते. ठीक आहे, हा वेगळा कोड आहे. ते ऍक्च्युली HTML मध्ये ते दिसत नाही. ठीक आहे, कारण की ते बॉडीमध्ये जे असेल तेच तिथे दिसतं. ठीक आहे, त्यानंतर आपण एक एक जस्ट HTML इंट्रोडक्शन मध्ये जा. हे बघा, हे हे बेसिक तुम्ही रीड केलंय का? हॅलो. हा, हे सर्व HTML म्हणजे स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे, HTML इज स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज फॉर क्रिएटिंग वेब पेजेस, वेबसाईट अँड सिरीज. म्हणजे आपण आता HTML मध्ये काय, मी तुम्हाला सांगतो की काय आहे. हे सगळे जे हे टाइप्स आहेत, म्हणजे हे जे टॅग्स आहेत, HTML जे टॅग्स आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे सगळे. जेवढे काय टॅग्स आहेत ते कशासाठी वापरतात. आणि ही हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे. ठीक आहे, तर हे हे आपण हे एक स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज फॉर वेबसाईट बनवण्यासाठी हे स्टँडर्ड प्रोसेस आहे. म्हणजे हे हे टॅग वापरूनच आपण HTML पेजेस बनवतो.
आता आता आपण कसं आहे की ड्रॅग अँड ड्रॉप टूल यूज करतो, ते ड्रॅग केलं की पटकन ते H1 H3 जनरेट करतं टूल. ठीक आहे. पण हे आपण बघण्याचं कारण काय की आपल्याला ह्या बेसिक फाउंडेशन आहे, हे आपल्याला समजलं की आपण ड्रॅग अँड ड्रॉप टूल इझिली वापरू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता सगळं टॅग्स बघूया हळूहळू सगळे. हे बघा इथे सगळं प्रत्येक टॅग्स बद्दल त्याने एक्सप्लेन केलंय की डॉक टाईप एचटीएमएल डिक्लेअर म्हणजे हे डॉक टाईप डिक्लेअर करतं, हे कोणतं पेज आहे तर ते डॉक टाईप डिक्लेअर डिफाईन्स दॅट दिस डॉक्युमेंट इज इन एचटीएमएल फाय डॉक्युमेंट. आता हे एचटीएमएल फाय जे आपण बोलतो ना त्याच्यामध्ये हे एक्सप्लेनेशन डॉक टाईप एचटीएमएल लिहितात. आणि जे पहिला एचटीएमएल 4 मध्ये तो खूप भला मोठा कोड होता, तो कोड लिहिला जायचा आणि त्याच्यामध्ये पण 3 टाईप्स होते. आणि त्या 3 टाईप्स मध्ये ब्राउझर सपोर्ट होते, म्हणजे की आता ऍक्च्युली आपण इंटरनेट एक्सप्लोर 8, 9, 10च वापरतो. पण आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा इंटरनेट एक्सप्लोर 6 होता. तर तेव्हा त्याचे डॉक टाईप फक्त इंटरनेट एक्सप्लोर 6 साठी आम्ही डॉक टाईप स्ट्रिक्ट म्हणून एक डॉक टाईप असायचा, तर तो कोड आम्ही यूज करायचो. आणि बाकीच्या कारण की ते खूप हे होतं की ते सपोर्ट खूप कमी होते. आता कसं आहे की आता जे एचटीएमएल टॅग्स आहेत ते खूप फुल्ली सपोर्टेड आहेत आणि सगळे अपडेटेड हे आहेत. कोणाला अपडेटेड टॅग्स, हे सगळे टॅग्स अपडेटेड आहेत आणि अपडेटेड ब्राउझर आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही लिहिलं तरी आजकाल इझिली सपोर्ट आहे. आणि सगळं अपडेटेड असल्यामुळे इथे एवढे टॅग्स इश्यू होत नाही. ठीक आहे. आता हेड टॅग मध्ये आपण काय लिहितो बघा की हेड टॅग मध्ये आपण मेटा इन्फॉर्मेशन म्हणजे जे मी बोललो ना एसईओ रिलेटेड ज्या इन्फॉर्मेशन असतात ते म्हणजे वेबसाईटची माहिती जी गुगल जी घेतो माहिती त्या पेज बद्दलची, ती ती मेटा इन्फॉर्मेशन ती ती आपली एचटीएमएलच्या हेड टॅग मध्ये असते. आणि टायटल एलिमेंट स्पेसिफिक टायटल जे एचटीएमएल मध्ये टायटल आहे ते पेजचं टायटल आहे. H1 जर असेल तर तो पेजचं टायटल पेजचं नेम असेल ते H1 मध्येच असतं कोणत्याही. H2 मध्ये पेजचं टायटल कधीच नसतं. आणि H1 एकच पाहिजे, एका पेजमध्ये H1 एकच पाहिजे. ठीक आहे. हे सॉरी हे टायटल ते हेड मधल्या टायटल बद्दल बोलतात, जे आपण मी तुम्हाला सांगितलं की हे जे येतं इंट्रोडक्शन टू एचटीएमएल, हे जे लिहिलं आहे ते टायटल पेजचं टायटल असतं. तिथे चेंज केलं तर ते तिकडे आपलं पेज टायटल येतं. आणि बॉडी टॅग मध्ये काय करतं की पूर्ण जे काय टॅग्स असतात, उदाहरणार्थ हे हेडिंग असतील, पॅराग्राफ असतील, इमेज असतील, हायपरलिंक, टेबल्स, ते आपण शिकूयात. ते सगळे टॅग्स बॉडीमध्ये येतात. आणि हे टॅग H1 टॅग एलिमेंट्स डिफाईन द लार्ज हेडिंग, म्हणजे H1 ही सगळ्यात मोठी हेडिंग आहे. सर्वात H1च्या पुढे मोठी हेडिंग कोणतीच नाही, सर्वात मोठी हेडिंग H1. आणि नंतर H1 to H6 असतात आणि नंतर पॅराग्राफ असतात. मग फक्त पॅराग्राफ. हे बघा आणि एचटीएमएल हे असं लिहिलं जातं. एचटीएमएल हे कधीही एवढं लक्षात ठेवा की हे टॅग नेम असतो आणि त्याच्यामध्ये कंटेंट येतो आणि त्याच्यानंतर स्लॅश टॅग नेम येतो. फॉर एक्झाम्पल H1 हा बघा हे असं टॅग आहे आणि त्याच्यानंतर इथेच मग लिहिलंय की माय फर्स्ट हेडिंग आणि त्यानंतर हे स्लॅश H1, म्हणजे ह्याला ओपनिंग टॅग बोलतात आणि ह्याला क्लोजिंग टॅग बोलतात. हा ओपन झाला आणि इथे क्लोज झाला आणि त्याच्यामध्ये कंटेंट आलाय. समजलं? तर हे असंच लिहायचं आणि हे मोस्टली वर्डप्रेस एचटीएमएल मध्ये सगळे असे ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग असतात. हे काही काही टॅग आहेत ते ते कळेल पुढे की हे अशा ह्याच्यामध्येच टॅग्स असतात, ह्या फॉर्म मध्येच असतात. ठीक आहे. हे बघा स्टार्ट टॅग H1, मग एलिमेंट कंटेंट इथे येणार आणि नंतर एंड टॅग स्लॅश H1. ठीक आहे. आणि बीआर आहे इथे बघा, बीआर लिहिलं, बीआरला एकच असतो. बीआरला असं काय ओपनिंग आणि काय नसतं. हे एमटी म्हणजे हे असतात. हे नाही, हे कसे काही टॅग आहेत, बीआर एच, इमेज टॅग. एक मिनिट हा, हॅलो. बीआर टॅगला ब्लँक टॅग बोलतात. ब्लँक टॅग म्हणजे की ते त्याचं ओपनिंग नसतं, ते एकच टॅग मध्ये असतात. असे असे टॅग्स पण आहेत. 2 प्रकारचे टॅग असतात, एक स्टार्ट टॅग असतो आणि एक एंड टॅग असतो आणि एक ब्लँक टॅग असतो. ब्लँक म्हणजे की त्याच्यामध्ये स्टार्ट होतं बस, त्याला क्लोज नसतं. म्हणजे ते फक्त बीआर स्लॅश किंवा HR किंवा इमेज टॅग, ते क्लोज असं काही नसतं. ठीक आहे. तर हे हे 2 टॅग वर्डप्रेस एचटीएमएल मध्ये असतात.
आता ब्राउझर, वेब ब्राउझर्स म्हणजे तुम्हाला माहित असेल की क्रोम आहे, आता एज ब्राउझर आहे, फायरफॉक्स आहे, सफारी आहे आणि इंटरनेट एक्सप्लोर पण आहे. आता हा इंटरनेट एक्सप्लोरचाच एज ऍक्च्युली एज पण आहे आणि इंटरनेट एक्सप्लोर पण आहे. तर हे 1 2 3 4 आणि अजून पण खूप ब्राउझर्स असतात, पण हे जनरली वापरले जातात. सगळे जर मशीनमध्ये क्रोम शक्यतो असतोच, फायरफॉक्स एक असतो, सफारी हा मॅक जे वापरतात त्यांचे सफारी मोस्टली यूज करतात, ते पण क्रोम यूज करतात, पण मोस्टली सफारी ते यूज करतात मॅकवाले. आणि एज हा इंटरनेट एक्सप्लोरचाच ब्राउझर आहे आणि ते इंटरनेट एक्सप्लोर पण आहे आणि एज ब्राउझर पण आहे. हे जनरली ब्राउझर असतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला वेबसाईट्सचे टॅग असतात, ते ह्याच्यात सपोर्ट असतात आणि ते आपली जी साईट आपण बनवतो तर ह्या सगळ्या ब्राउझरमध्ये आपल्याला प्रॉपर साईट दिसली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं एक वर्ड असतो, क्रॉस ब्राउझर टेस्टिंग. क्रॉस ब्राउझर म्हणजे हे सगळे ब्राउझर असतात, आपण जे HTML बनवतो ते सगळ्या ब्राउझरमध्ये टेस्टेड असावं. म्हणजे की आपण क्रोम मध्ये एक HTML पेज बनवलं, ते क्रोम मध्ये दिसतंय आणि ते पेज आपल्याला फायरफॉक्स मध्ये कदाचित वेगळं दिसत असेल, कदाचित एज मध्ये वेगळं दिसत असेल, तर ते तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला तुमचं जसं आहे सगळ्या क्रोम मध्ये दिसत तसंच सर्व ब्राउझर मध्ये दिसलं पाहिजे. त्याला म्हणतात क्रॉस ब्राउझर टेस्टिंग करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला तसंच HTML तसंच CSS मेन्शन लिहून आपल्याला तसं फिक्स करायचं असतं. ठीक आहे. ब्राउझर डज नॉट डिस्प्ले, हा ब्राउझर मध्ये तुम्हाला टॅग्स दिसत नाही. म्हणजे हे बघा तुम्ही, हे हे ब्राउझर आहे, ठीक आहे. माय फर्स्ट हेडिंग तुम्हाला H1 तिथे ऍड केलंय, पण इकडे तुम्हाला H1 दिसत नाही. इकडे तुम्हाला माय फर्स्ट हेडिंगच दिसतंय, पण त्याची साईज मोठी दिसते. म्हणजे ते ब्राउझरला माहिती आहे H1 आहे म्हणजे हा मोठा आहे, पॅराग्राफ आहे म्हणजे हा छोटा आहे. ते त्याला सांगावं लागलं नाही ब्राउझरला. फक्त आपण टॅग लिहिले आणि ब्राउझरला माहित आहे की हा H1 आहे, तर तो बरोबर मोठ्या साईज मध्ये आलाय. ठीक आहे. ते टॅग्स दिसत नाही, फक्त ते कंटेंट जो पार्ट आहे तोच ब्राउझरमध्ये दिसतो. आणि पेज स्ट्रक्चर, जे पेज स्ट्रक्चर आपण बोलतो ते असं आहे, HTML स्टार्ट, डॉक टाईप सगळ्यात पहिला असतो, नंतर HTML स्टार्ट होतं. HTML मध्ये हेड हेड स्टार्ट होतो आणि एंड होतो. हेडमध्ये टायटल आपण कॉल करतो, पेज टायटल असतं ते. ठीक आहे. आणि HTML आपण क्लोज नाही केलं, HTML आपण स्टार्ट केलंय. त्यानंतर हेड स्टार्ट केलं, नंतर टायटल स्टार्ट केलं, टायटल टाकलं, नंतर टायटल टॅग एंड केला, नंतर हेड हा जो हेड आहे तो क्लोज केला आणि परत बॉडी टॅग चालू केला आणि त्याच्यानंतर बॉडीचे सगळे टॅग्स लिहिले, H1 लिहिला, पी लिहिला. ठीक आहे. आणि नंतर बॉडी टॅग क्लोज केला आणि नंतर HTML टॅग क्लोज केला. हे स्ट्रक्चर जरा नीट समजून घ्या. हे स्ट्रक्चर खूप, हे असं स्ट्रक्चर असतं आणि असंच असलं पाहिजे. टॅग्स इकडचे तिकडे झाले नाही पाहिजे. जे आपण हे स्ट्रक्चर कसं असतं माहितीये का, जे लाईक आपण घर बनवतो ना, ते घराचं कसं स्ट्रक्चर असतं तसंच हे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर असंच पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण जे काय बाकीचे काय ऍड करतो ते करतो, पण हे कुठलंही तुम्ही पेज बघा, कुठेही कोणतीही साईट ओपन करा, त्याला व्ह्यू सोर्स करा, काही करा, तुम्हाला हे असंच दिसणार. ह्याच्यामध्ये खूप काय म्हणजे 10 म्हणजे खूप मोठं पेज असेल ते, पण स्ट्रक्चर असंच असेल. ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला खेळायचं. तर हे स्ट्रक्चर समजून घ्या. हे स्ट्रक्चर असेल HTMLचं. आणि ते बाकीचे आपण टॅग्स आणि हेडमध्ये काय येतं ते आपण करूयाच. हिस्ट्री दिली आहे HTMLची. मी तुम्हाला बोललो की 1989ला म्हणजे स्टार्ट झालेलं HTML, हे तेव्हा HTMLच होतं. नंतर HTML झालं, नंतर 93ला HTML प्लस झालं, मग HTML2 झालं 95 पर्यंत, 97ला HTML3, 99ला HTML4, 2000ला XHTML आणि 2008ला HTML5 हे ड्राफ्ट झालं. ऍक्च्युली हे HTML5 8 ला नव्हतं झालं ते. ऍक्च्युली आम्ही 10 पर्यंत आम्ही HTML4 मध्ये काम करत होतो. XHTML आणि HTML4 ह्या दोन गोष्टीत आम्ही काम करत होतो. म्हणजे हे हे जवळपास 11-12 पर्यंतची गोष्ट आहे, 2011 पर्यंत. आणि त्यानंतर मग HTML5 जे 12 नंतर खूप HTML5 वापरायला लागले. म्हणजे हे बघा HTML5 12 नंतरच जास्त करून आलं. HTML5 2012 नंतर आलं आणि मग आता HTML5 स्टँडर्ड, आता HTML5, आता HTML5 मध्ये पण 5.1 आहे, आता 5.2 एडिशन आणि 5.2 2 आलाय.
हे सगळे अपग्रेड होत राहतात. अपग्रेड म्हणजे काय असतं की ते टॅग्स असतात, त्या टॅग्सचे सपोर्ट्स असतात, ते सपोर्ट टॅग वाढवतात एखादे, आणि सपोर्ट असतं ब्राउझरचा. आता कसं असतं की पूर्वी आम्ही वापरत होतो तेव्हा ब्राउझर खूप ओल्ड होते, म्हणजे की क्रोम मला वाटतं आताच तेव्हा नव्हता, आम्ही काम करत होतो तेव्हा क्रोमच नव्हता. तर क्रोम नसल्यामुळे फायरफॉक्स आणि इंटरनेट एक्सप्लोर हे मेन ब्राउझर होते. तर त्या मेन ब्राउझरमध्ये काम करण्यासाठी आम्हाला XHTML आणि HTML4 लिहावं लागायचे कोड, कारण की ते सपोर्ट ते ब्राउझरच करायचे. तेव्हा HTMLचे खूप सारे तर सपोर्टच करत नव्हते. तर आता तसं नाहीये. आता ओल्ड ब्राउझर आता खूप जण ऑटो अपडेट झालेत. कारण की खूप जण आता जुने मशीन कोण वापरत नाही. विंडोज आता मोस्टली सगळ्यांकडे 10 आहे, म्हणजे अपडेटेड विंडोज आहेत. त्याच्यामुळे अपडेटेड ब्राउझर आहेत, किंवा क्रोम ऑटोमेटेड अपडेट होत राहतो. त्यामुळे ब्राउझर अपडेट झालेत, सगळे सिस्टम अपग्रेड झालेत. त्याच्यामुळे आता हे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप इझी झाल्यात, थोड्याशा इझी झाल्यात आताच्या ह्याच्यामध्ये, की सपोर्ट चांगले झालेत. त्याच्यामुळे हे HTML टॅग्स आता बऱ्यापैकी चालतात. पहिले चालत नव्हते खूप टॅग्स. आता HTML साठी काय लागतं आपल्याला, तर एक थोडक्यात आहे की HTML साठी मी HTML शिकलो तर ते नोटपॅड मध्ये शिकलो. नोटपॅड मध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये लिहावं लागतं. उदाहरणार्थ मी एक नोटपॅड ओपन करतो. आता हे बघा, हे बेसिक नोटपॅड आहे. हे सगळ्यांनी तुम्ही करा, हे ऍक्टिव्हिटी. याच्यामध्ये फाईल मध्ये जाऊन सेव्ह ॲज करा. डेस्कटॉप मध्ये मी गेलो आणि इथे मी लिहिलं इंडेक्स डॉट HTML. ठीक आहे. ठीक आहे, लिहिलं इंडेक्स डॉट HTML आणि सेव्ह केलं. हे झालं HTML पेज. आता जे आपण इथे बघितलेलं, जे हे बघा, हा जो कोड आहे, हा कोड हाताने लिहा म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. टाईप नंतर HTML. त्यांनी हेड नाही लिहिला, आपण हेड लिहा. त्यानंतर बॉडी स्लॅश बॉडी, त्यानंतर HTML क्लोज. ठीक आहे. हे झालं स्ट्रक्चर. आता हेडमध्ये काय लिहायचं आपल्याला, टायटल लिहायचं. टायटल, क्लोज टायटल. त्याच्यामध्ये मी लिहिलं की हे HTML पेज टायटलमध्ये लिहिलं, आणि मी इथे लिहिलं की इथे मी H1 लिहिला पहिला. H1. हे अशी सवय लावायचा, पहिला टॅग ओपन केला की लगेच क्लोज करायचा, आणि नंतर मग त्याच्यामध्ये काय लिहायचं की हेडिंग, आणि नंतर पॅराग्राफ लिहिलं. पी क्लोज पी टॅग, त्यामध्ये पॅराग्राफ. ठीक आहे. हे मी सेव्ह केलं. आता हे मला हे पेज मध्ये मी फक्त HTML, हे एवढं समजलं. हे HTML लिहिलं फक्त. मी आता त्या ब्राउझरमध्ये जाऊन इथे जाऊन राईट क्लिक केलं. राईट क्लिक करून ओपन विथ, मी क्रोम करतोय. तर हे HTML चाललं, हे HTML ओपन झालंय ब्राउझरमध्ये. आपण काय केलं, हेडिंग लिहिलं आणि पॅराग्राफ लिहिलं. ठीक आहे. तर हे एवढं समजलं. हे इझिली आपण HTML आपण याच्यामध्ये लिहिलं. आणि जर तुम्ही जास्त करून HTML हाताने लिहाल सध्या सुरुवातीला लर्निंग स्टेजमध्ये, म्हणजे तर तुम्हाला ते खूप चांगलं लक्षात राहील. आणि जेव्हा तेव्हा तुम्हाला जे HTMLचे टॅग्स आहेत ते प्रॉपर कळतील. कसं होतं की ड्रॅग अँड ड्रॉप मध्ये इझिली सगळं क्रिएट होत राहतं ऑटोमेटेड. त्याच्यामुळे ते आपल्याला लक्ष नसतं. जेव्हा आपले हे हाताखालून जातात, हे बघा इथे माझा टॅग सुटलाय. आता हे हे नीट आपण हाताने लिहितो तेव्हा आपल्या प्रॉपर लक्षात राहतात या गोष्टी. त्यामुळे HTML मध्ये जर नोटपॅड मध्ये जर HTML तुम्ही केलं तर तुमच्या खूप चांगलं लक्षात राहील HTML. ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं की हे HTML साठी आपण नोटपॅड वापरू शकतो, किंवा टेक्स्ट एडिटर एक असतं.
तेही आपण डाउनलोड करून करू शकता. पण माझं सजेशन आहे की थोडं HTML मध्ये छोटे छोटे गोष्टी करा तुम्ही. नोटपॅडमध्ये असे इंडेक्स डॉट HTML बनवा, एखादं फोल्डर बनवा, त्याच्यामध्ये असे 5-6 HTML पेज बनवा, त्याच्यामध्ये काय काय बनवा, जे आपण टॅग शिकूया ते बनवा तुम्ही आणि ब्राउझरमध्ये बघत जावा. हे बघा, ह्यांनी पण तसंच केलंय, नोटपॅडमध्येच बनवलं आणि सेव्ह केलंय. सेव्ह करताना पण त्यांनी HTM पण चालतं आणि HTML पण चालतं. HTMLच लिहा, HTM नाही लिहिलं तरी चालेल, HTMLच लिहित जावा तुम्ही. तीच बेस्ट प्रॅक्टिस आहे. ठीक आहे, चालतं तसं, पण तुम्ही HTMLच लिहा. ठीक आहे, हे बघा, हे जसं आपण केलं तसंच इथे सेम हा प्रिव्ह्यू झाला आणि इकडे तुम्ही ह्याच्यामध्ये ऑलरेडी इथे येत आहे. इथेही तुम्ही ट्राय करून एकदा हाताखालून हा कोड लिहून घ्या. डॉक टाईप HTML हा तुम्हाला नीट लक्षात राहिला पाहिजे, हा कोड HTML स्लॅश HTML हेड बॉडी HTML आणि डिक्लेरेशनसाठी टॉपला डॉक टाईप. ठीक आहे, आता आपण HTML बेसिक गोष्टीकडे जाऊया. जरा फास्ट जाऊया आपण. हे तोच कोड आहे. HTML हेडिंग्स बघूया. हे बघा, आता आता आपल्याला ह्याच्यावर काम करायचं आहे. हे सगळे टॅग्स आहेत ना, आता स्ट्रक्चर आपण शिकलो, आपण आता टॅग्सवर जाऊ. आता बघा, सर्वात मोठी हेडिंग कोणती दिसते? H1 दिसते. नंतर H2, त्याच्या H1 पेक्षा थोडी छोटी आहे. ठीक आहे, आणि त्याच्यापेक्षा छोटी H3 आहे, त्याच्यापेक्षा छोटी H4 आहे, आणि त्याच्यापेक्षा H5 आणि H6. इथे कसं H1 सर्वात मोठी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की H1 जो असतो तो पेज टायटलच असतो, म्हणजे की पेजचं टायटल हे H1 मध्येच पाहिजे आणि एका पेजवर एकच H1 पाहिजे, हे कधीही लक्षात ठेवा. H2 तुम्ही किती वापरू शकता, H3 किती पण वापरा एका पेजमध्ये, H4 पण किती पण वापरा, पण H1च पाहिजे. आणि अजून एक कसं आहे की कन्सिस्टन्सी कशी असते की एखादं पेज आपण बनवतो तर एक हेडिंग असते आणि त्याच्यामध्ये अजून टॅग्स असतात, म्हणजे की पेज टायटल H1 मध्ये असेल, पेज टायटलच्या खाली जर कोणती एक मेन हेडिंग असेल तर ती H2 मध्ये असेल, आणि त्याच्यामध्ये पण सब हेडिंग असेल तर ती H3 मध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये समजा अजून काही आपण हायलाईट करतोय तर हेडिंग एखादी, तर ती H4 चालेल. असा सिक्वेन्स ठेवत चला. कधी कधी काय होतं की म्हणजे आम्ही बघतो कोड, तर ते काय करतात की हेडिंग जो पेज टायटल असतो त्याला H2 लिहितात, मध्येच त्याच्या H2 नंतर H1 लिहितात, H1 नंतर मग H4 लिहितात, नंतर H3 लिहितात. असं मिक्स अँड मॅच नसतं करायचं, सिक्वेन्स हा प्रॉपर पाहिजे. म्हणजे तुम्ही एक वेळ असं करा की H1 हेडिंगला द्या, H1 तर हेडिंगला पाहिजेच पाहिजे, मेन पेज टायटलला. त्याच्यानंतर आतमध्ये जे छोटे छोटे आहेत त्याला H2 चालेल, नंतर H3 चालेल, किंवा H2 पण चालेल. पण तुम्ही ट्राय करा की हे करायला की हा सर्वात मोठा आहे तर हा H1, त्याच्यापेक्षा हा थोडा सेकंड प्रायोरिटी आहे तर हा H2, त्याच्यापेक्षा जर हा थर्ड प्रायोरिटी आहे तर हा H3. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा, कारण की हे खूप SEO फ्रेंडली जे आपण बोलतो, कारण की आपण वेबसाईट बनवताना असं बोलतो की SEO फ्रेंडली वेबसाईट, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतात. कारण की आपण जर टॅग जर आपण प्रॉपरली मेन्शन नाही केले, कसंही कुठेही लिहिलं, फुटरमध्ये आपण H1 टाकला आणि हेडरमध्ये आपण H5 टाकला तर ते नाही चालत. तर ते बॅड प्रॅक्टिस, म्हणजे बोलतात ना, ती एक चांगली प्रॅक्टिस नाहीये ती. तर ते ते लक्षात ठेवा आताच. पॅराग्राफ्स आहेत, हे पॅराग्राफ्स म्हणजे आपण लिहितो. आता फॉर एक्झाम्पल या सगळ्या साईट्स आहेत, हे सगळे पॅराग्राफ्स आहेत. हे असे टेक्स्ट लिहितात, ही पॅराग्राफ मध्ये टाकले जातात. पी टॅग आहे, ठीक आहे, पी स्टार्ट पी क्लोज, त्याच्यामध्ये टाकलं पॅराग्राफ. आता HTML लिंक्स म्हणजे जे आपण लिंक करतो वेबसाईटमध्ये, आपण पेजेस बनवतो, समजा एक 10 पेजेस बनवलंय, तर 10 पेजमध्ये एका पेजवरून दुसऱ्या पेजमध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं, तर त्यासाठी लिंक्स वापरतो, हायपर लिंक बोलतात त्याला. तर ते, हे बघा, हा टॅग आहे हायपर लिंकचा, ए स्पेस एच रॅप, हे टॅग लक्षातच राहायला पाहिजे. एच रॅप, आणि त्याच्यामध्ये
इज इक्वल त्यानंतर ही URL जे असेल समजा HTTP www.w3schools.com हे URL इथे टाकायची, हा टॅग इथे क्लोज करायचा, नंतर त्यामध्ये ज्याला आपल्याला लिंक द्यायची ती तिथे टाकायचे आणि /a करून टाकायचं. म्हणजे हे झालं URL. हा टॅग तुम्ही लक्षात ठेवा की हे लिंकिंग करण्यासाठी हे आपण वापरतो. समजलं? त्यानंतर HTML इमेज. आता HTML इमेज जो टॅग आहे, जो मी तुम्हाला बोललो की हे पेअर्स मध्ये असतात. हे कसं स्टार्ट असतो आणि एंड असतो. आता इमेज टॅग तसं नाहीये. इमेज इथे स्टार्ट होतं, एकच आहे टॅग, त्याला काय असं हे नाहीये, म्हणजे अजून काय टॅग नसतो. इमेज कॉल करण्यासाठी काय IMG SRC म्हणजे ते इमेजचं URL आहे. ठीक आहे, W3 schools.jpg. आणि ऑल्ट म्हणजे अल्टरनेटिव्ह टॅग असतो. अल्टरनेटिव्ह म्हणजे जर समजा इमेज कॉल नाही झाली, फॉर एक्झाम्पल अशी काय काय इमेज असेल, तर हे बघा, हे W3 schools येते ना, इमेज ही ब्रोकन दिसते. मग ब्रोकन दिसते, पण हे जे आहे हे अल्टरनेटिव्ह टेक्स्ट आहे, तर तो दिसणार तिथे. समजलं? त्यासाठी तो ऑल टॅग हे 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 SEO फ्रेंडली आहे. ह्या गोष्टी SEO साठी करायच्या असतात. ही जरी नाही केली तरी ती इमेज दिसणार नाही असं नाही, दिसणार. पण ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, ह्या मस्ट आहेत. ह्या गोष्टी SEO साठी वेबसाईट प्रॉपर बोलतात ना, गुड प्रॅक्टिस असते, त्यासाठी या गोष्टी करायच्या असतात. विड्थ आणि हाईट मेन्शन केली आहे. ह्या इमेजची विड्थ आहे जे अशी विड्थ आणि हाईट मध्ये मला वाटतं तुम्हाला कन्फ्युजन नसावं. जी हॉरिझॉन्टल जी आहे ती विड्थ आहे आणि अशी व्हर्टिकल जी दिसते ती हाईट आहे. 104 अशी हॉरिझॉन्टली आहे आणि व्हर्टिकली 142 आहे. आणि पिक्सलमध्ये, जर इथे पिक्सल मेन्शन नाही केलं, हे पिक्सलमध्ये वर्क होतं, पर्सेंटेजमध्ये नाही होत. ठीक आहे, हा एक टॅग आहे. हे टॅग्स तुम्हाला सगळे प्रॉपर बघायचे. त्यानंतर नेक्स्ट, हा हे आपण बघितलेलं की हे जे आपण बघितलेलं की स्टार्टिंग एक टॅग असतो, स्टार्ट टॅग असतो आणि एंड टॅग असतो, आणि त्याच्यामध्ये कंटेंट असतो. ठीक आहे, एलिमेंट कंटेंट मध्ये असतो, स्टार्टला टॅग असतो आणि इथे एंड टॅग /H1 असतो. आणि म्हणजे BR फॉर ब्रेक, म्हणजे खाली एंटर मारतो आपण, तर ते एंटर मारण्यासाठी BR आपल्याला मेन्शन करावं लागतं. पण त्याच्यामध्ये BRच लिहितो, /BR असं काही नसतं नंतर. ते एकच, त्याला ब्लँक टॅग बोलतात, तर तो ब्लँक टॅग असतो. तर नेस्टेड टॅग, नेस्टेड means you can contain other elements. हे सर्व तेच टॅग्स आहेत सध्या. एक्सप्लेन, आपण थोडं फास्ट जाऊया. हे H1 आणि हे पॅराग्राफ मध्ये सध्या आहेत. एम्प्टी एलिमेंट्स टॅग, हे जे मी एम्प्टी बद्दल बोलतोय, हा बघा, हा जो एम्प्टी टॅग बोलतात ना, तो हा BR, तो इथे फक्त आपल्याला इथे बघा असं दिसतंय. हे ब्रेक देण्यासाठी आपल्याला हा BR टॅग केलाय आणि त्याला एम्प्टी टॅग बोलतात. हा एकच सिंगलीच येतो. जे एम्प्टी टॅग असतात ते एकटाच येतो, तो असं काय पेअर जोडीने नसतो, तो एकटाच असतो. HTML हे कधी पण केस सेन्सिटिव्ह नसतात. म्हणजे आपण कॅपिटल लिहायचं नसतं, म्हणजे असं काय P कॅपिटल मध्ये लिहिलं तसं काही नाही, आपण सर्व स्मॉल मध्येच लिहितो. असं काय P कॅपिटल पाहिजे असं काही नाही आहे. केस सेन्स, आणि तुम्ही P जरी कॅपिटल लिहिलात तरी ते दिसणार, असं पण नाही की ते दिसणार नाही. पण ते रिकमेंडेड आहे की लोअर केस मध्येच तुम्ही करा, असं ते. तेच टॅग आहेत सगळे. ॲट्रिब्यूट्स, ॲट्रिब्यूट्स म्हणजे ॲट्रिब्यूट्स म्हणजे की जो टॅग
जे ॲट्रिब्यूट्स हा टॅग बद्दलची ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला. आता इथे बघा की लाईक नेम आणि व्हॅल्यू, म्हणजे उदाहरणार्थ ए टॅगचा ॲट्रिब्यूट एचरेफ आहे. ए टॅगचा ॲट्रिब्यूट एचरेफ आहे. तो इन्फॉर्मेशन देतो की ही लिंक आहे. ठीक आहे, म्हणजे नेम आहे आणि त्याची ती व्हॅल्यू आहे. एचरेफची व्हॅल्यू काय आहे? ही लिंक आहे. HTTPS www.w3schools.com. ही काय झाली? व्हॅल्यू झाली. आणि नेम काय झालं? एचरेफ. आणि ए काय झाला? ए टॅग झाला. कळलं? म्हणजे यातला ॲट्रिब्यूट कोणता झाला? एचरेफ हा ॲट्रिब्यूट झाला. कळलं? HTML ॲट्रिब्यूट्स असं आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये बघा इमेजचा ॲट्रिब्यूट काय? SRC इमेजचा ॲट्रिब्यूट आहे. म्हणजे SRC काय करतो? इमेज टॅगची ॲडिशनल माहिती देतो. तुम्ही फक्त IMG टाकलं तर इमेज कॉल नाही होणार. त्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन लागणार, त्याला सोर्स लागणार. SRC सोर्स म्हणजे तो इमेजचा सोर्स आहे, तो ॲट्रिब्यूट आहे. तर ॲट्रिब्यूट्स खूप इम्पॉर्टंट आहे HTML मध्ये. ठीक आहे, तर ॲट्रिब्यूट समजून घ्या. ॲट्रिब्यूट म्हणजे कोणी विचारलं तर ॲट्रिब्यूट म्हणजे काय? की जो टॅग्सची ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो तो ॲट्रिब्यूट्स. सिम्पल आहे. ठीक आहे. आता आता इमेज जे कॉल होतात, आता समजा तुम्ही हे बघाल, ही इमेज आहे. ठीक आहे. आता यांनी काय दिलंय की इमेज गर्ल डॉट JPG. ठीक आहे, तर हे डिरेक्टली लिहिलंय त्यांनी. आणि इथे काय केलंय? इथे त्यांनी काय ह्याला काय बोलतात? ह्याला बोलतात की रिलेटिव्ह पाथ. आणि दुसरा असतो तो ॲब्सोल्यूट पाथ. ॲब्सोल्यूट म्हणजे काय असतो? की तो पूर्ण असतो. तो इथे असेल त्यांच्या एक्झाम्पल. हे बघा, ॲब्सोल्यूट म्हणजे कसा? की हा डायरेक्टली असतो. HTTPS www.w3schools.com स्लॅश इमेजेस स्लॅश. समजला? हा झाला फुल पाथ. ह्याला म्हणतात की ॲब्सोल्यूट पाथ, जो पूर्ण आहे. जो हे जर आपण कॉपी केलं तर हा ब्राउझरमध्ये तसंच दिसणार, डायरेक्ट इमेजच दिसणार. इमेज नाही आहे तिथे, त्यांनी जस्ट रेफरन्ससाठी दिलाय. तर हा जो आहे तो फुल पाथ झाला. ठीक आहे. आणि हा रिलेटिव्ह पाथ म्हणजे काय? की जर आपण एखादी पेज बनवतोय तर त्या त्या एच टी एम एल पेजच्या मध्ये, फॉर एक्झाम्पल आता इथे आपण एक पेज बनवतोय. आता हे HTML आहे आपलं, आणि इथे एक आपण नवीन फोल्डर बनवतोय. मी HTML म्हणून एक फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये ते HTML टाकलं. index.html. हा, हे index.html मी HTML फोल्डर मध्ये टाकलं. आणि एखादी इमेज आहे समजा, फॉर एक्झाम्पल ही इमेज आहे, कॉपी केली, ती पण मी इथे टाकली. याच्यामध्ये आता ही इमेज काय आहे? फोल्ड bg.jpg. आणि मी इथे जाऊन इमेज टॅगमध्ये इथे गेलो. हे माझं HTML पेज आहे, ते जे आपण कॉल केलेलं आहे. स्लॅश IMG SRC, ॲट्रिब्यूट झाला SRC, आणि इमेज कॉल करतोय मी. सॉरी, तर याच्यामध्ये मी इमेजचं नाव लिहितोय फोल्ड bg.jpg. एवढंच मी टाकलं, सध्या मी एवढंच टाकलं. ठीक आहे. तर हे HTML मध्ये ब्राउझरमध्ये ओपन करूया. एक मिनिट, पाथ त्याचा चुकला आहे. हे बघा, ही इमेज आली. मी काय केलं, ही HTML मध्ये इथे ठेवून इथे केलं. ह्याला बोलतात रिलेटिव्ह पाथ. मी जो हा पाथ दिलाय ह्याला बोलतात रिलेटिव्ह. पण मला जर फुल पाथ हवा आहे समजा, तर मी कसा देईल?
असा हा जो पाथ असतो हा पूर्ण कॉपी करेल आणि तो मी इथे टाकेल. त्याच्यामध्ये बॅक स्लॅश देतात म्हणून मी बॅक स्लॅश देतो. हा झाला फुल पाथ. समजलं? एच टी आपले ब्राउझर वेबसाईटचे पाथ असतात. रिलेटिव्ह आणि फुल पाथ तुम्हाला समजलं असं. आणि आता मी विड्थ आणि काय मेन्शन नाही केलं त्याच्यामुळे ते असं दिसतंय. त्यामुळे मी इथे विड्थ 250, हाईट 250 एवढं केलं, सेव्ह केलं, रिफ्रेश. मी वेट मेन्शन केली ते लगेच इमेज त्या साईजमध्ये त्या वेट्समध्ये आली. ठीक आहे. तर हे 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 पाथ जरा समजून घ्या. आपण मोस्टली रिलेटिव्ह पाथमध्येच काम करतो. म्हणजे हे सगळं ऑटो असतात. आपण कसं असतं, आपण HTML मध्ये हे तुम्हाला कळलं पाहिजे. आपण कसे पाथ घेतो, इमेजेस कुठे आहेत. आता यांनी बघा एक फोल्डर ठेवलंय. आपण पण एखादा फोल्डर ठेवला असं तर फोल्डरमध्ये ठेवून केलं असतं. हे जी प्रॅक्टिस तुम्ही प्रॉपर करा. ॲब्सोल्यूट पाथ तर इझी असतो. तो जिथे आहे इमेज तिथून कॉल करायची. रिलेटिव्ह पाथ जरा समजून घ्या की जिथे इमेज आपण कुठे आहे, आपला HTML कुठे आहे त्याच्यामध्ये ते फोल्डर आहे. मग त्या तिथेच फाईल असेल तर तिथेच फाईलचं नाव डिरेक्टली लिहितात. त्याच्यामध्ये फोल्डर असेल तर फोल्डरचं नाव लिहिणार, इमेजेस स्लॅश इमेजचं नाव असं लिहितात. आणि हे विड्थ आणि हाईट पण ॲट्रिब्यूट आहे. हे बघा, ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय की ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आता मी पण हे SRचे ॲट्रिब्यूट आहे, विड्थ ॲट्रिब्यूट आहे आणि हाईट ॲट्रिब्यूट आहे. ॲट्रिब्यूट्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ही व्हॅल्यू आहे, हे नेम आहे आणि ही व्हॅल्यू आहे. तर हे त्या टॅगबद्दल इन्फॉर्मेशन देतं आणि तसं ते डिस्प्ले करतं. आता ऑल्ट ॲट्रिब्यूट तुम्हाला सांगितलं की जर इमेजचं URL जर प्रॉपरली नसेल, ती इमेज किंवा डिलीट झाली असेल तिथून, तर ते इमेज नसेल तर हे दिसणार. त्याला अल्टरनेटिव्ह, ऑल्ट म्हणजे अल्टरनेटिव्ह टॅग. त्याला अल्टरनेटिव्ह म्हणजे की ते नसेल तर ते असं. हे CSS आहे ते सध्या आपण नाही बघणार, ते पुढे बघूया आपण CSS पार्ट. टायटल टॅग हे बघा, हे कसं केलंय. आता हा टायटल टॅग म्हणजे काय माहितीये का, की जे पॉपअप येतो ना, म्हणजे हे बघा मी इथे होवर केल्यावर बघा एक येत आहे, आय एम अ टूलटिप. मी चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे असं एखाद्यावर आपल्याला होवर केल्यावर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची असेल, ते मोस्टली इमेजवर ठेवतात की इमेज कसली आहे. होवर केल्यावर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन अशी पॉपअप मध्ये दिसते, तर त्याला टायटल टॅग बोलतात. म्हणजे ते टायटल ॲट्रिब्यूट, त्याला टॅग नाही बोलत, सॉरी, ह्याला ॲट्रिब्यूट बोलतात. टॅग पी टॅग आहे. पी टॅग मध्ये आपण ॲट्रिब्यूट्स आपण ऍड करतो. तर तो टायटल ॲट्रिब्यूट आहे. तो ॲट्रिब्यूट काय करतो की असं होवर केलं की असं टूलटिप, त्याला टूलटिप बोलतात. हे होवर केल्यानंतर हे जे येतं बॉक्स त्याला टूलटिप म्हणतात. हे जे H2 आहे, H2 मध्ये पण होवर केल्यावर पण ते दिसणार. हे इमेजला मोस्टली वापरतात. असं आपण आपण कुठेही वापरू शकतो, जशी आपली रिक्वायरमेंट आहे तसं आपण ते वापरू शकतो. पण इमेजला टायटल टॅग ही ऍड करतात. जर ऑल टॅग असतो त्या बाजूलाच टायटल टॅग पण असतो. तर सिंगल और डबल कोट, ओके, हे आहे. आता काय यांचं काय कन्फ्युजन आहे की हे सिंगल कोट करायचं का डबल कोट करायचं. हे बघा आता, सिंगल कधी करायचं आणि डबल कधी करायचं. म्हणजे असं सिंगल, आता बघा यांनी काय केलंय की इथे सिंगल केलंय आणि ज्याच्यामध्ये डबल कोट आहे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये सिंगल आहे. तर ह्या केसला हे बरोबर आहे. असं नसतं कधी, पण हे 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 प्रोग्रामिंग आहे की इथे जर सिंगल आहे याच्यामध्ये डबल जर आपण कॉल करतोय डबल कोट, तर सिंगल मध्ये डबल कोट कॉल केलं त्याने, ते बरोबर आहे.
आणि याच्यामध्ये सिंगल कोट आहे समजा, मग इथे डबल कोट कॉल केलाय. पण हे डबल कोटमध्ये मोस्टली असतं बेसिकली. पण इन केस अशी काय रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही असं मेन्शन करू शकता. समजलं? पण मोस्टली डबल कोटमध्येच आपल्याला हे बघा ॲट्रिब्यूट्स कोणते आहेत बघा. एचरेफ ॲट्रिब्यूट ऑफ ए, SRC ॲट्रिब्यूट ऑफ इमेज IMG टॅग, विड्थ अँड हाईट ॲट्रिब्यूट्स ऑफ इमेज, ऑल टॅग ॲट्रिब्यूट इमेजचा ऑल टॅग ॲट्रिब्यूट आहे. आणि स्टाईल ॲट्रिब्यूट आहे ते प्रत्येक टॅगचा ॲट्रिब्यूट आहे स्टाईल. लँग्वेज ॲट्रिब्यूट आहे, HTML मध्ये आपण लँग्वेज जे कॉल करतो तो पण ॲट्रिब्यूट. हे सगळे ॲट्रिब्यूट आहे. ठीक आहे. टायटल ॲट्रिब्यूट आहे. ॲट्रिब्यूट्स बघितले आपण. ॲट्रिब्यूट्स म्हणजे टॅग्सची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा असतो, त्याला ॲट्रिब्यूट्स म्हणतात. आता हेडिंग टॅग्स. हेडिंगमध्ये 6 टॅग्स असतात, H1 टू H6. ठीक आहे. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असते H1 आणि द लास्ट इम्पॉर्टंट हेडिंग H6. म्हणजे शेवटी मी तुम्हाला मगाशी बोलल्यासारखं प्रायोरिटीनुसार आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मी जे सांगितलं तेच त्यांनी सांगितलं की हेडिंग शुड बी यूज, मेन हेडिंग H1 असेल, फॉलो बाय म्हणजे नंतर फॉलो असं करायचं की H2 हेडिंग, देन लेस इम्पॉर्टंट H3. समजलं? म्हणजे जसं मी बोललो तसं की H1 H2 H3 असं खाली खाली जायचं. आपण असं मिक्स अँड मॅच नाही करायचं, मध्येच H3 मध्येच असं नाही करायचं. ट्राय करायचं की कम्प्लिटली हेडिंग प्रॉपरच असावी, कुठेही काही हेडिंग नाही टाकू शकत आपण. ते दिसणार म्हणजे असं नाही की ते तुम्ही बोलाल की असं दिसतं, ते पेजमध्ये दिसतं, ते दिसणार पण ते चुकीचं आहे. ते हे स्टायलिंग CSS आहे. CSS ने त्यांनी हे केलं का, फॉन्ट साईज आपण इन्क्रीज करू शकतो, वाढवू शकतो. म्हणजे H6 ला पण H1 सारखं आपण बनवू शकतो. पण तरी तसं जरी बनवलं तरी त्याची बोलतात ना की त्याची प्रायोरिटी ही लास्टच असते. त्याला H1 सारखं बनवलं तरी तो त्याची प्रायोरिटी जी असते गुगलमध्ये किंवा SEO पॉईंट ऑफ व्ह्यू, ती ती त्याला खूप कमी असते. म्हणजे ठीक आहे. मोस्टली हे पॅराग्राफ आणि H1 मध्येच आहेत. हे आपण बऱ्यापैकी बऱ्यापैकी आपण क्लिअर केलं. HTML डिस्प्ले ओके. आणि हा HTML डिस्प्ले कसं आहे माझा, आता बघा हा कंटेंट इथे कसा टाकलाय त्यांनी. इथे दिस पॅराग्राफ नंतर स्पेस आहे, कंटेंट लॉट लाईन स्पेस आहे, हा असंच टाकलाय. पण इथे दिसताना तर एक लाईन मध्ये दिसतोय. तुम्ही बोलाल की इथे स्पेस आहे, मग इथे का नाही दिसत? कारण की ह्याला हे काही कळत नाही. ह्याला ब्राउझरला टॅग कळतात, ब्राउझरला हे कळत नाही. इथे तुम्ही कविता लिहिली तरी ती तशी एका लाईन मध्ये दिसणार आहे. तर तुम्हाला ते कंटेंट टॅगनेच कंट्रोल करायचं आहे. म्हणजे की जर ब्रेक पाहिजे तर BR टाकायचं आहे किंवा काय, जे जसं टॅग्स वापरूनच तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. म्हणजे इथे आहे म्हणून तसा इथे दिसणार नाही, इथे आहे तसा नाही दिसणार, इथे टॅग्सनेच कंट्रोल होणार आपल्याला. त्यामुळे प्रॉपरली टॅग्स मेन्शन करायचे. HTML हॉरिझॉन्टल रूल, जे आपण एक लाईन मारतो, आपण कसं करतो, एक सेक्शन असेल त्याच्यानंतर एक सेपरेटर म्हणून एक लाईन वापरतो. तर त्यासाठी काय HR म्हणजे तेच हॉरिझॉन्टल रूल, म्हणजे ते वापरलं की असं आपण ती अशी लाईन येते. त्या टॅग बद्दल आहे. सेपरेशन काय सेक्शन मध्ये करायचे तर HR आपण वापरू शकतो. HR फॉर हॉरिझॉन्टल रूल. HTML लाईन ब्रेक ओके. मगाशी झालं आपलं हे लाईन ब्रेक. लाईन ब्रेक म्हणजे आपल्याला स्पेस, हे हे बघा इथे ब्रेक दिलाय, दिस इज नंतर ब्रेक आहे तो खाली गेला, नंतर पॅराग्राफ नंतर ब्रेक आहे तो खाली गेला. तर हे इथे बघा, इथे एक लाईन मध्ये लिहिलंय पण इथे 3 मध्ये दिसतंय. का तर हे कंट्रोल आपल्याला ब्रेक हे नाही होत आहे, टॅक्सने कंट्रोल करतोय आपण. तर पोएम प्रॉब्लेम ओके. आपण बोलतोय तेच पुढे पुढे येतोय.
हे बघा आता ते काय बोलतात की म्हणजे जसं तुम्ही एक पोएम आहे, हे समजा एक पोएम आहे, ठीक आहे. पोएम अशी लिहिताय तर अशीच टाकली म्हणून अशी दिसणार नाही, ती एका लाईन मध्ये दिसेल, ठीक आहे. तर ती त्यासाठी तुम्हाला कसं करावं लागेल, मग पोएम बनवायची असेल तर तर त्याला त्याला पण टॅग आहे प्री म्हणून. प्री टॅग, प्री स्लॅश प्री. म्हणजे प्री म्हणजे काय की जसं तुम्ही इथे लिहिलं आहे तसंच तो तिथे दिसणार. म्हणजे असं पण ऑप्शन आहे, समजा तुम्हाला आता प्रत्येक वेळी ब्रेक नाही लिहायचा किंवा काय, जसं आहे तसंच इथे डिस्प्ले करायचं आहे, मग प्री टॅग यूज करायचा. त्याच्यामध्ये जसं इथे दिसतं तसंच तो प्रिव्ह्यू टॅग, म्हणजे तो एक तसाच तिथे दिसतो. आपण आता काय काय बघितलं, H1 बघितलं, पॅराग्राफ बघितले. सगळ्यात पहिले स्ट्रक्चर बघितलं. स्ट्रक्चर बघितल्यानंतर टॅग्स बघितले आपण एच टी एम एलचे, की ओपनिंग टॅग असतो, नंतर क्लोजिंग टॅग असतो, नंतर एक एम्प्टी टॅग असतो, नंतर मग पॅराग्राफ टॅग म्हणजे पी फॉर पॅराग्राफ टॅग. एच आर बघितला जो हॉरिझॉन्टल रूल. नंतर एम्प्टी स्पॅस तो टॅग. बी आर फॉर स्पेस आहे. नंतर प्री, जो प्री म्हणजे जसा प्री फॉर्मॅटिंग जसा टेक्स्ट आपल्याला हवा आहे तसं आपण तिथे कॉल करू शकतो. आपण इथे थांबूया आज. आणि काही काही डाऊट आहे, आपण एवढा स्टार्ट केलाय ऍटलिस्ट. आणि उद्यापासून आपण थोडंसं मग हे ह्या पुढे जाऊया. पूर्ण एस्टिमेल आपण ब्रशअप करूया हळूहळू, पटपट थोडंसं. आणि नंतर सी एस एस करूया. नंतर मग एक छोटे 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 दोन तीन छोटे प्रोजेक्ट करूया एच टी एम एल सी एस एसचे. थोडासा मग तुम्हाला कळेल आणि त्यानंतर आपण मग वर्डप्रेसवर जाऊया. ठीक आहे. आता तुम्ही अनम्यूट करा सगळ्यांनी आणि काय समजलं काय ते थोडं हे करा. आपण 5 मिनिटं आपण डिस्कस करू. सर तुम्हाला जर वेळ असेल ना तर एकदा फक्त ऍक्च्युली रिलेटिव्ह जो पार्ट आहे ना तो मला एकदा कॉल करून दाखवता का HTML चा म्हणजे ओके, ठीक आहे एक्सप्लेन ठीक करून आहे. द्या. लगेच 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 कॉल दाखवतो. ती एकदा फक्त रिफ्रेश करा ना थोडं. नाही, ठीक आहे ठीक आहे. मी आता बघा, आता एक फॉर एक्झाम्पल ही साईट आहे, ठीक आहे. आता ही इमेज आहे समजा, तर ही इमेज मला कॉल करायची आहे. तर ही इमेज मी ओपन इन न्यू टॅब करतो. हे इमेजचं पूर्ण यू आर एल, याला बोलतात ॲब्सोल्यूट. हे काय बोलणार, याला ॲब्सोल्यूट यू आर एल. हे मी पूर्ण कॉपी केलं. मी हे डाउनलोडही नाही केली इमेज, ठीक आहे. पण मी काय करेल, मी ह्या इथे इथे ह्या सोर्समध्ये पूर्ण इमेज कॉल केली आणि सेव्ह केली. आणि हे सेव्ह केल्यानंतर मी आपल्या एच टी एम एलमध्ये जाऊन रिफ्रेश केलं. ती इमेज कॉल झाली. मी इमेज डाउनलोड केली का नाही केली. ही इमेज कुठून कॉल होते, ही ह्या वेबसाईटवरून होते, ठीक आहे. ह्या वेबसाईटवरून ही इमेज कॉल होते. कळलं. ही इमेज याला फुल पाथ, ह्याला बोलतात ॲब्सोल्यूट पाथ. म्हणजे की पूर्ण यू आर एलचा पाथ कसा आहे, वेबसाईट यू आर एल स्लॅश डब्ल्यू पी कंटेंट स्लॅश अपलोड स्लॅश 2021/10/, इमेजचं नेम. कळलं. ह्याला बोलतात ॲब्सोल्यूट. आता रिलेटिव्ह, रिलेटिव्ह म्हणजे काय, की आता हे आपलं एच टी एम एल इकडे आहे आणि इमेज इकडे आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी पहिलं जसा होता, हे रिलेटिव्ह आहे, की आपल्या एच टी एम एलमध्ये डिरेक्टली लगेच इमेज आहे ना तिथे, म्हणून तिथे इमेज कॉल होते. आता जर सुद्धा मी इथे असं जर बनवलं इमेजेस, ठीक आहे. आता मी रिफ्रेश केलं, सेव्ह केलं, रिफ्रेश केलं, इमेज नाही दिसणार. का नाही दिसणार, का तर इमेज नाही आहे तिथे. मग काय करावं लागेल मला, एक इथे फोल्डर बनावं लागेल, नवीन फोल्डर बनावं लागेल. तर इमेजेस म्हणून बनावं लागेल. आणि ही इमेज मला कॉपी करून तिकडे टाकावी लागेल. आता आली ती, आता बघा इकडे एच टी एम एल इकडे आहे, त्याच्यामध्ये मी काय केलं, इमेजेस स्लॅश इमेजचं नाव लिहिलंय. आता मी रिफ्रेश करतो, आता इमेज येईल. आली. समजलं. ह्याला बोलतात रिलेटिव्ह पार्ट. हा ते दिसतं मॅन्युअली आपल्याला तिथे टाकावं लागतं आपलं फोल्डर नेम इमेज नेम हा मॅन्युअली टाकावं लागतं. हा. हे स्ट्रक्चर आपल्याला इमेजेसचं कुठं आहे फोल्डर्स, ते हे कसं हे प्रॅक्टिसने कळतं. हे फक्त रिलेटिव्ह एवढं समजा की म्हणजे आपण फुल पाथ देत नाही. आणि हे बघा, हे असे फुल आपण कुठे लिहिले का, नाही लिहिले. पण पण ह्या इमेजमध्ये आपण फुल लिहितो. तर त्या आपण जी इमेज घेतलेली नाही, ह्या इमेजचं जर आपण चेक केलं ना, ह्याचे पूर्ण फुल पाथ आहे. हा फॉर एक्झाम्पल मी दुसरी इमेज इथे कॉल करतो.
ही झाली रिलेटिव्ह पाथवाली, म्हणजे तिथेच आहे. ही तर इमेज मी डाउनलोडच नाही केली. ही तर मी कुठे घेतली का इमेज, डाउनलोड केली का, नाही केली. ही ही त्यांच्या सर्व्हरवर आहे. त्यांनी जर इमेज डिलीट केली ना तर इकडे दिसणार पण नाही. समजलं? तर हे बोलतात ऍब्सोल्यूट पाथ, फुल पाथ, त्याला म्हणतात पूर्ण पाथ. समजलं? येस येस क्लिअर सर. ठीक आहे, ठीक आहे. अजून काय कुणाला डाऊट? मला वाटतं काही डाऊट नसावा, कारण की सर्वांना मोस्टली